बच्चू कडू नागपूरमध्ये आता दाखल झाले आहेत। बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरमधून आता निघालेला आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण नागपूरमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय। स्वतः बच्चू कडू ट्रॅक्टर चालवत आता नागपूरकडे निघालेले आहेत। हा मोर्चा मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर घेऊन यामध्ये सहभागी झाले। नक्कीच निखिला मॅडम, कालपासून जर आपण पाहिलं तर संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू जे आहे ते शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना घेऊन जे आहे ते नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते। काल रात्री वर्धामध्ये मुक्काम केल्यानंतर आता जर आपण पाहिलं तर सकाळीच बच्चू कडू नागपूरच्या दिशेने दाखल झाले होते आणि आता काही वेळापूर्वी बच्चू कडूंच्या या मोर्चाचं आगमन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। बुट्टीबोरीच्या जवळपास हा संपूर्ण बच्चू कडूंचा मोर्चा पोहोचलेला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। हजारोच्या संख्येने शेतकरी यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, संत्रा उत्पादक शेतकरी असेल, ऊस उत्पादक शेतकरी आहेत, दिव्यांग आहेत, कामगार आहेत, बेरोजगार मोठ्या प्रमाणावर या मोर्चात सहभागी झालेले आहेत। दुसरीकडे बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिलेला आहे। 4 ते 5 वाजेपर्यंत जो आहे तो कर्जमाफीचा निर्णय घ्या, ठोस निर्णय घ्या, नाहीतर आम्ही रामगिरी बंगल्यावर जे आहे ते रामगिरी निवासस्थानी मोर्चा काढू असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी स्वतः बच्चू कडू जे आहे ते ट्रॅक्टर चालवत आहेत। कालपासून बच्चू कडू ट्रॅक्टर चालवत आहे। शेतकरी नेते प्रकाश पोहरे असतील, अजित नवले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, नितेश कराडे आहेत। काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर शेतकरी नेते रविकांत दुपकर देखील बच्चू कडू सोबत होते। स्वतः बच्चू कडू ट्रॅक्टर चालवत आहेत। ज्या वाहनाने जमेल त्या वाहनाने कार्यकर्ते बच्चू कडूंच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणावर 4 चाकी गाड्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। दुसरीकडे आज सरकारच्या वतीनं बच्चू कडूंना बैठकीसाठी निमंत्रण दिले होतं, परंतु बच्चू कडू असतील किंवा मग शेतकरी नेते असते सर्व नेत्यांनी जे आहे ते सरकारच्या या बैठकीकडे पाठ फिरवली। बच्चू कडूंचं म्हणणं आहे की आम्ही जर बैठक संपूर्ण मोर्चा सोडून बैठकीला आलो तर आम्हाला अटक करण्याचा कट जो आहे तो सरकारचा होता। दुसरीकडे शेतकरी वाऱ्यावर सोडून आम्ही बैठकीला येणार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलेलं होतं। बच्चू कडू आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बच्चू कडूंचा जो आहे तो मोर्चा पोहोचलेला आहे। बुट्टीबोरीमध्ये जवळपास मोठं स्वागत बच्चू कडूंचं केलं जाणार आहे। ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने फुलं ओढत अक्षवन करत जे आहे ते बच्चू कडूंचं स्वागत केलेलं आहे। आरपारची लढाई असल्याचं यापूर्वीच बच्चू कडूंनी स्पष्ट केलेलं आहे। आपण बघू शकतो देशाचा तिरंगा यामध्ये पाहायला मिळतो। दुसरीकडे प्रहारचा कुठला झेंडा जो आहे तो या संपूर्ण मोर्चामध्ये दिसत नाही आहेत। शेतकरी म्हणून सर्व धन्यवाद स्वप्नील एकूणच माहितीबद्दल। तर बच्चू कडू आता नागपूरमध्ये ट्रॅक्टर घेऊन पोहोचले आहेत। रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली। आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू। त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे। ऐन आंदोलनाच्या दिवशी तुम्ही बैठक ठेवता, तुमचा हेतू काय आहे? आंदोलन मोडीच काढायचं आहे, आम्हाला तिकडे बोलावायचं आणि तिकडल्या तिकडे अटक करून ठेवायची आणि आता सांगायचं ते आले नाही म्हणून, हे बरोबर नाही आहे असा आरोप करणं। म्हणणं बोललं की 5 तास 3-4 तासापूर्वी बैठकीला आले असते आणि पुन्हा परत गेले असते विमानाने नागपूरला जरी चाललं असतं, किंवा शेतकरी नेते किंवा प्रतिनिधी पाठवा। तुमचा काय भरोसा आम्हाला अटक करून ठेवली असती तर मग अटक केली असती पोलिसांनी? हे सगळी गर्दी कोण सांभाळली असती? हे गर्दी सांभाळली